हॅलो फ्रेंड्स, बटाट्याच्या भजिया झाल्या, कांद्याच्या भजिया झाल्या. आज आपण बनवूया मक्याच्या भजिया म्हणजे कॉर्न पकोडा, जे खूपच टेस्टी असते खाण्यामध्ये आणि एकदम क्रंची बनून तयार होते, मस्त कुरकुरीत बनून तयार होते. हे बघा, आवाज ऐकला असेलच. चला तर ही टेस्टी रेसिपी बनवूया आपण. नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे मी एक मका घेतलेला आहे. ते त्याचे केस वगैरे काढून घ्यायचे आहेत, साफ करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण धुवून घेऊया. तर हे छान मी धुवून घेतलेलं आहे. मस्त छान दाणेदार भरलेला मका आहे, म्हणून मी एकच यूज करत आहे. तुम्ही दोन घेतले तरी चालेल. तर आता ह्याचे दाणे आपण अलग करून घेऊया. तर इथे मी चाकूनेच कट करून घेत आहे. कोवळा मका असल्यावर आसानीने निघते. हे बघा, छान असं चाकूने काढून घेऊया आपण सर्व. तुम्ही तुमच्या अहोंची मदत घेतली तरी चालेल. मी इथे अहोंची मदत नाही घेतली, मीच साफ करून घेतला. हे बघा, छान असे दाणे अलग करून घेतलेले आहेत. तर आता हे दाणे आपण फोडून घ्यायचे आहेत. फक्त मिक्सरमध्ये 1 ते 2 सेकंद चालवायचं आहे, पेस्ट करायची नाही आहे. म्हणजे फक्त फोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तेलामध्ये मग फुटत नाही. तर इथे मी 1 ते 2 सेकंदच फिरून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे, ते शूट करायला विसरून गेली. आता मी इथे थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. थोडासा लसूण त्यात ॲड केलेला आहे आणि हे सुद्धा फक्त 2 ते 3 सेकंदच फिरवायचं आहे, जास्त पेस्ट करत बसायचं नाही आहे. आणि आता हे त्यामध्ये ॲड करूया. शेंगदाण्याने खूप छान टेस्ट येतो आणि क्रंची पण होतात. आता इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक कापून. थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे. थोडंसं लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आणि आता त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन ॲड करत आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ ॲड करत आहे. आणि हा ओवा, अजवाईन, ओवा मिक्स करून हाताने मिक्स करून ॲड करायचा आहे. आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोड्याने काय होते, भज्या मस्त हलक्या होतात, म्हणून बेकिंग सोडा थोडासा ॲड करायचा आहे. आता पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे, हातानेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडंसं ओलसर आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं बेसन नाही तर तांदळाचं पीठ ॲड करू शकता. पण इथे मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. माझ्याकडे अवेलेबल होता कॉर्नफ्लॉवर, म्हणून मी कॉर्नफ्लॉवर थोडंसं ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, मिडियमच ठेवायचा आहे. आणि आपल्या ह्या भजिया छान अशा फ्राय करून घेऊया. तेलापासून थोडं लांबच राहायचं आहे, कारण की मक्याचे 2-3 दाणे असे आखे असतातच. ते पटकन अंगावर उडायची शक्यता असते, म्हणजे तेलात फुटायची शक्यता असते. म्हणून थोडंसं तेलापासून थोडंसं लांबच राहायचं. आणि आता मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनटं असं गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, अतिशय सुंदर कलर आलेला आहे, मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता हे काढून घेऊया आपण. आणि आता सर्व भजिया अशाच फ्राय करून घेऊया. मीडियम गॅसवर मस्त छान अशा कुरकुरीत बनून तयार होतात, म्हणून गॅस मीडियमच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर करायचं नाही आहे, कारण की मक्याचा अख्खा दाणा असला तर बारीक गॅसमध्ये फुटायची शक्यता असते, म्हणून गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आणि आता हे सर्व आपण कॉर्न पकोडे छान असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये फ्राय करून घेऊया. तर आता सर्व आपले पकोडे तयार झालेले आहेत, छान असे क्रंची झालेले आहेत. तुम्ही आवाज ऐकला असेलच. हे बघा, मस्त कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही एकदाही बनवणार तर ही रेसिपी वारंवार तुम्ही बनवणार. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.